नका सर, दोन क्वेश्चन दिलेत मी. 1 मायनस ओमेगा स्क्वेअरचा क्यूब प्लस 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर चा क्यूब. सर काय रिप्लेस करता येईल? इथं बघा, मी याला काय करतो, थोडंसं आपण सिम्प्लिफाय करूया. काय करता येईल सर, मी ब्रॅकेटमध्ये घेतो 1 मायनस, या दोघातून जर मी काही कॉमन नाही, काहीच नाही, फक्त मायनस कॉमन घेतो, ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर. कॅन वी राईट लाईक धिस? येस सर, वी कॅन राईट लाईक दिस. इन ब्रॅकेट सर इथं काय करतो, 1 प्लस ओमेगा स्क्वेअरला रिप्लेस करू शकतो, मायनस ओमेगा. व्हॉट इज 1 प्लस ओमेगा स्क्वेअर? मायनस ओमेगा होल ब्रॅकेटचा क्यूब. सिम्प्लिफाय करा बरं सर. 1 इथं आपल्याला माहिती आहे सर, याचा आन्सर काय येईल होते, 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर काय पाहिजे सर, -1. करेक्ट. मायनस मायनस काय असेल, प्लस 1चा क्यूब प्लस -2 ओमेगा ब्रॅकेट क्यूब. काय येईल सर आन्सर, 2चा क्यूब प्लस -2चा क्यूब किती असतो, -8 इंटू ओमेगा क्यूब. सर मला वाटतं 8 -8, कारण की ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 आहे. सो युअर आन्सर विल बी 0, विल बी द फायनल आन्सर. काय अवघड होतं याच्यातनं येण्यासारखं? चलो सेकंड क्वेश्चन. सर बेसिक क्वेश्चन आहे, सेम टाईपचा आहे. आपल्याला फक्त पॉवर्स ऑफ ओमेगा ला ओमेगा क्यूबच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपल्याला माहिती आहे सर, ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असते सर, लिहा याला सर, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर. याला काय लिहिता येईल सर, मी लिहितो फक्त 1 प्लस ओमेगा. का सर, कारण मी ओमेगा टू द पॉवर 4 ला ओमेगा क्यूब इंटू ओमेगा लिहू शकतो, बरोबर आहे का. इकडं काय लिहिता येईल सर, 1 प्लस ओमेगा टू द पॉवर, याला कसं लिहिता येईल सर, ओमेगा स्क्वेअर. का, कारण की ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा टू द पॉवर 6 म्हणजे ओमेगा क्यूबचा स्क्वेअर, त्याचा व्हॅल्यू 1. आता याला कसं लिहिता येईल सर, थोडंसं जवळ लिहा, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर अनदर ब्रॅकेट 1 प्लस ओमेगा स्क्वेअरचा स्क्वेअर. सर वी कॅन रिप्लेस दिस, 1 प्लस ओमेगा विल बी मायनस ओमेगा स्क्वेअरचा स्क्वेअर इंटू मायनस ओमेगाचा स्क्वेअर. किती आला हे, ओमेगाचा पॉवर 4 इंटू ओमेगा स्क्वेअर. सर दिस विल बी ओमेगा टू द पॉवर 6. ओमेगा टू द पॉवर 6 म्हणजे ओमेगा 3चा पॉवर 2, म्हणजे सर 1चा स्क्वेअर. हेन्स युअर फायनल आन्सर वुड बी 1, विल बी द फायनल आन्सर. समजलंय? राईट डाऊन. क्वेश्चन बघा, a मायनस बी अनदर ब्रॅकेट a मायनस बी ओमेगा अनदर ब्रॅकेट a मायनस बी ओमेगा स्क्वेअर. मी काय करतो, याला जे हे पहिलं जे आहे a मायनस बी कॉन्स्टंट आहे सर, त्याला ॲज इट इज ठेवूया आपण, त्याला काय जास्त हे करायचं नाही. करेक्ट. याला मध्ये मल्टिप्लाय करा, a इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी इंटू ओमेगा स्क्वेअर मायनस ए बी इंटू ओमेगा प्लस बी ओमेगा इंटू काय येईल ते, बी स्क्वेअर ओमेगा क्यूब. बरोबर आहे. करा मल्टिप्लाय, सिम्प्लिफाय करा सर. याला काय येईल होते, ए मायनस बी, जिथं जिथं ओमेगा काही कॉमन निघतं ते कॉमन घेऊया आपण. काय येईल होते, ए स्क्वेअर मायनस, इफ यू टूक द ए बी कॉमन इन द ब्रॅकेट विल बी ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस काय येणार आहे हे, बी स्क्वेअर. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असते सर, सॉरी क्यूब आहे ना, नाही स्क्वेअर, बरोबर आहे. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती, 1. करा सर सिम्प्लिफाय. सर ए मायनस बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा, -1 प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. सर वी कॅन राईट ए मायनस बी अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस मायनस प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. सर दिस इज द एक्सपान्शन ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब. सिम्पली आन्सर तुमचं काय आलंय सर, ए क्यूब मायनस बी क्यूब. दिस विल बी युअर फायनल आन्सर. सर काय दिलाय क्वेश्चन, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए डब्ल्यू प्लस बी डब्ल्यू स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए डब्ल्यू स्क्वेअर प्लस बी डब्ल्यू नाही ते ओमेगा, सॉरी ओमेगा होल ब्रॅकेट स्क्वेअर. चालतंय, होत असतंय. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस याचा ब्रॅकेट स्क्वेअर करा बरं डायरेक्ट. सर ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए डब्ल्यू इंटू हे, म्हणजे काय येणार ते, ए बी इंटू ओमेगा स्क्वेअर ओमेगा क्यूब प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअरचा स्क्वेअर ओमेगा टू द पॉवर 4 ब्रॅकेट क्लोज प्लस याचा पण करा स्क्वेअर सर, ए स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर म्हणजे ओमेगा टू द पॉवर 4 प्लस 2 टाइम्स
टू टाइम्स काय येणार आहे ते ए बी ओमेगा क्यूब प्लस बी स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. लेट अस सिम्प्लिफाय दिस. चला थोडंसं राईटला पण पाहिजे. हां बघा काय येते सर. पहिलं ॲज इट इज राहू द्या. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. सर जिथं जिथं आपल्याला रिप्लेस करता येईल तिथं तिथं रिप्लेस करा. व्हॅल्यूज करा बरं. इथं सर इथं काय लिहिता येईल ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असते सर 1. नो नीड टू राईट. याला कसं लिहिता येईल सर प्लस बी स्क्वेअर इंटू ओमेगा कारण की ओमेगा टू द पॉवर 4 ओमेगा क्यूब इंटू 1 ओमेगा. सो ते 1 येईल प्लस इथं काय येईल सर ए स्क्वेअर ओमेगा प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सर आता आपल्याला ॲडिशन करायचे बरोबर आहे का नाही. मी काय करतो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर सरळ ॲडिशन करून घेऊया. सर ए स्क्वेअर प्लस इकडं हे आहे सेम सेम टर्म ॲड करा बरं. ए स्क्वेअर जर मी सॉरी ओमेगा स्क्वेअर जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय येईल सर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सर इथं 2ab प्लस 2ab किती येणार आहे 4ab. या दोघातून बी स्क्वेअर ओमेगा आणि ए स्क्वेअर ओमेगा मधून जर मी ओमेगा कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये येतं बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता काय करायचं सर करा काहीतरी. वी कॅन टेक द ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉमन. नाही ना उलट झालं का. काय कॅन्सल आउट होईल कसं करता येईल बरोबर आहे. रिप्लेस करत जायचं का. याला काय करू एक्सपांड करू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. याला ओमेगा स्क्वेअरला काय रिप्लेस करता येईल का. हां हां या दोघातून आपण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉमन घेऊया तर काय येईल ब्रॅकेटमध्ये ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा राईट आणि प्लस 4ab ॲज इट इज असंच ना. येस नाव रिप्लेस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. व्हॉट इज द आन्सर ऑफ ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर -1 राईट -1 प्लस 4ab. सर आता काय हे मायनस होईल म्हणजे हे ही टर्म आणि ही टर्म डायरेक्टली कॅन्सल आउट होईल. ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर विल गेट कॅन्सल आउट. 2ab प्लस 4ab किती आला आन्सर. येस सर 6ab विल बी युअर फायनल आन्सर. सर नाईस क्वेश्चन समजलं. चला सर काय दिले सर क्वेश्चन्स बघा. सर दोन्ही क्वेश्चन्स हे क्यूब रूट्स ऑफ युनिटीवरचे आहेत. 1 बाय 1 सॉल्व करूया. सांगा मला काय दिला पहिला क्वेश्चन सर 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअरचा पॉवर क्यूब प्लस 2 ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअरचा पॉवर 3 बरोबर आहे. बघा सर 1 बाय 1 सॉल्व करू आपण. येस मला सांगा सर यामध्ये काय करता येईल आपल्याला 1 प्लस ओमेगाला कसं रिप्लेस करता येईल मायनस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअरचा क्यूब प्लस हिच्यातून जर 2 कॉमन घेतलं मी काय येईल सर ते 1 प्लस ओमेगा स्क्वेअर होल ब्रॅकेटचा पॉवर क्यूब. इथं काय येईल -2 ओमेगा स्क्वेअरचा पॉवर क्यूब प्लस इथं काय येईल सर 2 इन ब्रॅकेट 1 प्लस ओमेगा स्क्वेअर विल बी मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअरचा पॉवर क्यूब -2चा सर इथं -8 येणार आहे. -8 इंटू 1 प्लस इथं काय आलं 1 बरोबर आहे की नाही. ओमेगा याला असं लिहू शकतो आपण एक स्टेप वाढवतो ओमेगा क्यूबचा स्क्वेअर. सर -8 -1 विच इज इक्वल टू -9 विल बी द फायनल आन्सर. किती लोकांचं आलं हे आन्सर आले का बऱ्यापैकी लोकांचं बेसिक होता. चला सेकंड डिस्कस करू नंतर लिहा. सर सेकंड क्वेश्चन मध्ये बी सेमच आहे. मला सांगा याला असं लिहू शकतो का सर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर 1 प्लस ओमेगा टू द पॉवर 6 ला कसं लिहिता येईल सर. याला असं लिहिता येईल का 1 प्लस ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असते सर 1 असते. मग ओमेगा टू द पॉवर 6 किती ओमेगा टू द पॉवर 6 किती ओमेगा क्यूबचा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1 प्लस याला कसं लिहिता येईल ओमेगा कारण की ओमेगा क्यूब किती आहे 1 ओमेगा क्यूब इंटू 1 म्हणजे ओमेगा क्यूब इंटू ओमेगा म्हणजे ओमेगा टू द पॉवर 4. इथं काय येईल सर ह्याला 1 प्लस ओमेगा लिहिता येईल कारण की ओमेगा टू द पॉवर 3चा पॉवर 4 3 × 12 3च्या मल्टिपल मध्ये असेल त्याचा आन्सर किती असतं +1.
म्हणजे 1 ओमेगा राहिलं. सर काय येईल बघा, ह्याला 1 + 1 सर 2 झालं. 1 + ओमेगा स्क्वेअर, याचा आन्सर काय असतं सर? मायनस ओमेगा. 1 + ओमेगा 1 + ओमेगाचा स्क्वेअर. काय करता येईल सर? हे -2 ओमेगा आलं. ब्रॅकेटमध्ये 1 + ओमेगाला काय लिहू शकतो सर आपण? मायनस ओमेगा स्क्वेअरचा स्क्वेअर -2 ओमेगा म्हणजे प्लस ओमेगा टू द पॉवर 4 म्हणजे किती आलं सर? हे -2 ओमेगा टू द पॉवर 5 म्हणजे आन्सर विल बी -2 ओमेगा स्क्वेअर विल बी युअर फायनल आन्सर. बरोबर आहे का हे? बरोबर आहे का आन्सर? हा लक्ष द्या, लक्ष द्या. काय दिलाय सर क्वेश्चन? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा इंटू बीटा. सर हे कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स आहेत, आपल्याला 2 रूट्स माहित आहेत. सर मला काय काय पाहिजे हो इथं? सर मला अल्फा प्लस बीटा पाहिजे किंवा अल्फा इंटू बीटा फाइंड करा पहिल्यांदा. अल्फा इंटू बीटा या दोघांचं मल्टिप्लिकेशन a मायनस बी. सांगा बरं. -1/2 प्लस √3/2 i इंटू -1/2 मायनस √3/2 i. सर काय येईल या दोघांचं मल्टिप्लिकेशन? a मायनस बी, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय येणार आहे? -1/2 चा स्क्वेअर मायनस √3/2 चा स्क्वेअर किती असतो? डायरेक्ट करतो मी. 1/4 मायनस 3/4 -1 येते का आन्सर? -3/2 -1 हा सॉरी आय स्क्वेअरची व्हॅल्यू प्लस करावं लागेल. इथं आयचा स्क्वेअर झाल्यावर काय होईल? हे प्लस होईल इथं प्लस म्हणजे 4/4 किती आन्सर आला आपलं? 1 येतं आन्सर. करेक्ट. आता अल्फा इंटू बीटा आला, पण सर हे मला काढायचं आहे. मी असं करू शकतो का? अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर काय असतं सर? हे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस काय असतंय? 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा. पण मला व्हॅल्यू कशाची पाहिजे सर? फक्त अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे. बरोबर आहे का नाही? तर मी काय करतो? त्याला इकडं आणतो. काय येईल ते? अल्फा. आपण सरळ सरळ ह्यांची बेरीज काढून घेऊया पहिलं. अल्फा प्लस बीटा सांगा बरं किती येते मला? ह्या दोघांची जर बेरीज केली काय कॅन्सल आउट होऊन जाईल बघा? -1/2 प्लस √3/2 i प्लस -1/2 मायनस √3i/2. सर हे दोन काय होईल? कॅन्सल आउट होईल. -1/2 -1/2 -2/2 म्हणजे किती आलं ते? -1 अल्फा प्लस बीटा. बरोबर आहे का नाही सर? आता काय करायचं आपल्याला? सर अल्फा प्लस बीटा मला आलंय, ही व्हॅल्यू याच्यात ठेवा. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर किती येणार आहे सर? -1 चा स्क्वेअर म्हणजे किती आली? +1. आणि अजून एक मला व्हॅल्यू माहिती आहे, अल्फा इंटू बीटा किती आली ती आपली? +1. सर व्हॅल्यू कशाची फाइंड करायची आहे मला? सर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा इंटू बीटा. कसं फाइंड करताल सर? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला इथून पण फाइंड करता येते डायरेक्टली. किती येतं आन्सर सांगा बरं? यस. याची व्हॅल्यू किती आली आपली? सर याची व्हॅल्यू -1 आणि ह्याची व्हॅल्यू +1. कळालं का हे कसं आलं? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर बघा, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू +1 आहे. या इक्वेशनमध्ये ठेवा, हे इक्वेशन 1 मध्ये. इथून तुम्हाला याची व्हॅल्यू येईल, कारण याची व्हॅल्यू किती आहे? +1. याची व्हॅल्यू 1. 1 - 2 -1 म्हणजे -1 + 1 0. आले का लक्षात? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा स्क्वेअर, अल्फा टू द पॉवर 4 प्लस बीटा टू द पॉवर 4 प्लस 2 अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर. बरोबर आहे की नाही? मग आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आताच आपण फाइंड केलाय. कुठे गेला तो? आताच केलं ना कुठेतरी. हे या इक्वेशनवरून अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर फाइंड करा. पुन्हा इकडे ठेवा, मग तुमची ही व्हॅल्यू येऊन जाईल. ही व्हॅल्यू जर फाइंड करायची आहे तर याची व्हॅल्यू सेम मागच्या इक्वेशननं अल्फा. आता ह्याला ब्रॅकेट स्क्वेअर आहे, अल्फा इंटू बीटा माहिती आहे. याला पण काय करायचं? 1/अल्फा इंटू बीटा. अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू सेम, या दोनच व्हॅल्यू अल्फा आणि बीटा. करा बरं, सांगा मला. आली का 0? करा, बाकीचे ट्राय करा आता. करा लवकर, सोपा क्वेश्चन आहे हो एवढा. -1 आलती. बरोबर आहे की नाही? जर मी इथं -1 पुट केलं, -1 चा स्क्वेअर प्लस अल्फा टू द पॉवर 4 प्लस बीटा टू द पॉवर 4 प्लस 2 टाइम्स याला अल्फा इंटू बीटाचा स्क्वेअर लिहिता येईल ना? बरोबर आहे की नाही? -1 चा +1 आता त्याला इकडं आणलं, -2 अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती येते? 1.
इक्वल टू अल्फा टू द पॉवर 4 प्लस बीटा टू द पॉवर 4. सर काय आलं आन्सर? अल्फा टू द पॉवर 4 प्लस बीटा टू द पॉवर 4 इक्वल टू किती आलं सर? -1. आता फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या सगळ्या. लक्षात ठेवा सर. विचारली कशाची व्हॅल्यू सर त्यांनी? अल्फा टू द पॉवर 4 प्लस बीटा टू द पॉवर 4 प्लस 1 अपॉन अल्फा इंटू बीटा, असाच अर्थ होतो ना त्याचा. अल्फा टू द पॉवर -1 बीटा टू द पॉवर -1 म्हणजे 1 बाय अल्फा इंटू बीटा. व्हॅल्यूज पुट करा सर. या दोघांची व्हॅल्यू किती आली आहे सर? -1 आणि त्याची व्हॅल्यू किती आली? 1/1 म्हणजे किती आलं ते? -1 प्लस 1. 0 विल बी द फायनल आन्सर. लेंदी क्वेश्चन आहे पण सोपा क्वेश्चन आहे ते. काय सर अल्फाची व्हॅल्यू सांगा. व्हॉट इज द गिवन रूट्स? अल्फा इक्वल टू -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2. अँड व्हॉट इज द बीटा सर? -1 मायनस √3i डिवायडेड बाय 2. सर लक्ष द्या, हा फॉर्म्युला माहिती आहे मला. याला सोपं काढायचं. अल्फा इंटू बीटा आपण आत्ताच काढाय. काय अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू? ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येते? अल्फा इंटू बीटा. a मायनस बी ए प्लस बी. मला वाटतं किती येते? +1 ना? +1 आलेलं आहे. आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केले, ते लक्षात राहिलं तर अजून बेटर आहे. हे +1 त्याला आपण 1 अपॉन अल्फा इंटू बीटा ब्रॅकेट स्क्वेअर करू शकतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे व्हॅल्यू आपल्याला याचीच फाइंड करायची. तर काय करता येईल आता? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ला कसं लिहिता येते सर? ते तिकडे लिहिलं मी. अल्फा प्लस बीटा अनदर ब्रॅकेट अल्फा स्क्वेअर मायनस अल्फा इंटू बीटा प्लस बीटा स्क्वेअर. बरोबर आहे का सर? आता इच्छा मला माहित नाही अशी कोणती व्हॅल्यू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, पण ती पण आपण आत्ताच काढलेली आहे. किती आहे? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर किती आली ती व्हॅल्यू त्याची? -1. आताच काढली आपण. आले का लक्षात? आता ह्या फक्त व्हॅल्यूज पुट करा तिच्यात. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू अल्फा प्लस बीटा. या दोघांची बेरीज केल्यावर काय येते आन्सर? -1/2 -1/2 ते कॅन्सल आउट होते. -2/2 -1. बरोबर आहे का नाही? प्लस अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर सर -1 मायनस अल्फा इंटू बीटा 1. बरोबर आहे का? -2 इंटू -1 तर 2. आलंय का आन्सर? असंच येतं आन्सर. ह्या व्हॅल्यूज फक्त ठेवा. तर आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड करायची? याची काढायची. बघा याला काय करतो सर मी? थोडंसं असं लिहितो. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 1 अपॉन अल्फा इंटू बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब सर 2 आली प्लस 1 अपॉन अल्फा इंटू बीटा किती आहे? 1. 1चा 1 म्हणजे 1. 2/1/1 म्हणजे 2 प्लस 1. सो युअर फायनल आन्सर वुड बी 3 विल बी युअर फायनल आन्सर. कन्सेप्च्युअल आहे थोडासा क्वेश्चन. हे रूट्स पार्ट करा. अल्फा इंटू बीटा, अल्फा प्लस बीटा हे माहीत पाहिजे आता स्टँडर्ड. प्रत्येक वेळेस डबल सॉल्व करायचं नाही आहे. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अल्फा क्यूब प्लस अल्फा टू द पॉवर 4 येतो याच्यावर क्वेश्चन. ठीक आहे, लिहा. लक्ष द्या सर. कम्पेअर करायचंय, काय वेगळं करायचं नाहीये. सांगा मला काय करायचं तिथं? 1 प्लस ओमेगा चा पॉवर 7 काय करावं लागेल? येस, वी हॅव टू रिप्लेस द 1 प्लस ओमेगा ॲज अ मायनस ओमेगा स्क्वेअरचा पॉवर 7. राईट साइड ॲज इट इज राहू द्या. ए प्लस बी ओमेगा. इथं काय येईल सर? मायनसचा पॉवर ऑड म्हणजे मायनसच राहणार आहे. ओमेगा टू द पॉवर 14 ए प्लस बी ओमेगा. काय लिहिता येईल सर याला? मायनस ओमेगा स्क्वेअर लिहिता येईल का? कसं लिहिलं कळालं का? ओमेगा टू द पॉवर 12 इंटू ओमेगा स्क्वेअर. 12चा ओमेगा टू द पॉवर 12 म्हणजे 3 चौक 12 प्लस 1 इक्वल टू सर ए प्लस बी ओमेगा. सर पण आपल्याला डायरेक्टली कोइफिशियंट कम्पेअर करता येतील का इथं? नाही. मग काय करावं लागेल आपल्याला? सर एकतर ओमेगा स्क्वेअरला तुम्हाला ओमेगा मध्ये कन्वर्ट करायचं आहे किंवा या ओमेगाला ओमेगा स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सेम सेम असल्याशिवायच आपल्याला कोइफिशियंट कम्पेअर करता येतील का? कशाला करायचं? याला करायचं की याला? याला करूया आपण. मायनस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू ए प्लस याला कसं लिहिता येईल? बी इन ब्रॅकेट काय -1 मायनस ओमेगा स्क्वेअर. तर ए मायनस बी ओमेगा स्क्वेअर विच इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. सर ओमेगा स्क्वेअरचे कोइफिशियंट्स कम्पेअर करा. काय येईल? तिकडं मायनस ओमेगा स्क्वेअर किती आले? बी ची व्हॅल्यू किती आली? 1. बरोबर आहे का नाही? पण याच्यात ठेवा आता ए मायनस बी हा कॉन्स्टंट आहे, रूट नाही आहे त्याच्यासोबत, म्हणजे ए मायनस बी इक्वल टू किती येणार आहे? 0. पण सर ए मायनस बी ची व्हॅल्यू माहिती आहे 1 आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आली? 1.
Hence your value of a comma b equal to 1 comma 1 will be the final answer. कळाले का? कारण की तुम्हाला रूट्स कंपेअर करायचे आहेत तर ते सुद्धा सेम सेमलाच करता येतात. चलो थँक्यू. किती? 28. चला आपण सॉल्व्ह करूया. लक्ष द्या सगळेजण. तर बघा कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला दोनच फॉर्म्युले वापरायचे आहेत. कोणते सर? ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती सांगितली मी? 1. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर किती सांगितलंय सर? 0. आता जिथं जिथं आपल्याला डायरेक्टली रिप्लेस करता येते तिथं करा. काही ठिकाणी नाही करता येत. सर इथं आता डायरेक्ट काय येते का? ह्या दोघातून 6 कॉमन निघतंय. काय येईल होते? इन ब्रॅकेट 6 इन ब्रॅकेट 1 प्लस ओमेगा प्लस 5 ओमेगा स्क्वेअर होल ब्रॅकेटचा क्यूब मायनस याच्यातून काय हो? 3 कॉमन येईल. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस 6 ओमेगा ब्रॅकेटचा क्यूब. ही स्टेप किती लोकांना कळाली? ज्याला ही स्टेप आली त्याला पुढचं यायला काय अवघड नाहीये. कारण की आपल्याला माहिती आहे 1 प्लस ओमेगा, जर मी इथून 1 प्लस ओमेगा काढला तर राईट साईडला काय जाईल? ते मायनस ओमेगा स्क्वेअर. रिप्लेस करा सर. मायनस 6 ओमेगा स्क्वेअर प्लस 5 ओमेगा स्क्वेअर चा क्यूब मायनस सर 3 इन ब्रॅकेट 1 प्लस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा मायनस 3 ओमेगा प्लस 6 ओमेगा चा पॉवर 3. करा बरं सर रिप्लेस. मायनस 6 प्लस 5 मायनस ओमेगा स्क्वेअरचा पॉवर 3 मायनस इकडे किती येईल? 3 ओमेगाचा पॉवर 3. सर काय येईल? हे ओमेगा 2चा क्यूब सर सेमच आहे. हे 6 येणार ना? ओमेगाचा पॉवर 6 मायनस इथं काय येईल? 3चा पॉवर क्यूब किती असतो? 27 ओमेगा क्यूब. सर याची व्हॅल्यू किती असते? ओमेगा क्यूबचा स्क्वेअर करायचा मायनस 27 ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1. इथं पण काय आलं सर? 1 मायनस 27. सो युअर फायनल आन्सर वुड बी किती? मायनस 27 विल बी युअर फायनल आन्सर. नाही इथं मायनस येत आहे बघा. हे मायनस ओमेगाचा क्यूब आहे ना? मायनस ओमेगा टू द पॉवर 6 येणार. मायनस मायनस 28 विल बी युअर फायनल आन्सर. आले का लक्षात? इथं नीट लक्ष द्या. मायनस ओमेगा स्क्वेअरचा क्यूब आहे तो. मायनस ओमेगाचा स्क्वेअरचा क्यूब नाही तो. मायनस ओमेगा स्क्वेअरचा क्यूब आहे. पहिल्यांदा याचा क्यूब करावा लागेल. मायनस 1चा क्यूब मायनस ओमेगा स्क्वेअर ओमेगा टू द पॉवर 6. आले का लक्षात? अँड दिस विल बी युअर फायनल आन्सर. बघा सर. सर दोन फॉर्म्युले माहिती आहेत आपल्याला. ओमेगा क्यूब इक्वल टू 1 आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू किती येणार आहे? 0. सर याच्यामध्ये काय रिप्लेस करता येईल? 1 ला रिप्लेस करता येईल का? 1 ची व्हॅल्यू काय असेल सांगा बरं. इथून 1 ची व्हॅल्यू 1 इक्वल टू मायनस ओमेगा प्लस नाही मायनस ओमेगा स्क्वेअर होईल का? होईल का नाही? करा बरं. ठेवा तिथं इन ब्रॅकेट 1 ला काय करतो मी? मायनस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर चा पॉवर 6 प्लस इथं 1 प्लस ओमेगाला रिप्लेस करा. 1 प्लस ओमेगा काय असेल? मायनस ओमेगा स्क्वेअरचा पॉवर 6. सर काय करता येईल इथं? मायनस बघा हे कॅन्सल आउट होईल. मायनस प्लस मायनस 2 ओमेगाचा पॉवर 6 प्लस मायनस 2 ओमेगा स्क्वेअरचा पॉवर 6. बरोबर आहे का नाही? चला मायनस 2चा पॉवर 2 ओमेगाचा पॉवर 6. 2चा 6वा पॉवर किती असतो? 2चा क्यूब. हां 8 16 32 64 ना? 64 इंटू ओमेगा टू द पॉवर 6 प्लस 2चा 6वा पॉवर 64 ओमेगा टू द पॉवर 6. तर ओमेगा 64 जर कॉमन घेतलं काय आलं होते? 128 येतं का? हां बरोबर आहे. 1 प्लस सॉरी 1 सेकंद 2 टाइम्स ओमेगा टू द पॉवर 6. 6 ला कसं लिहिता येईल? 3चा स्क्वेअर. बरोबर आहे का नाही? पण ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती? 1 म्हणजे 64 इंटू 2 विल बी आन्सर 128 विल बी युअर फायनल आन्सर. किती लोकांचं आलं हे? जवळपास बेसिक क्वेश्चन आहे. राईट डाऊन. सर काय आपलं टॉपिकचं नाव? सेट ऑफ अ पॉइंट्स इन अ कॉम्प्लेक्स प्लेन. मल्टिपल पॉइंट्स आहेत. एक पेक्षा जास्त पॉइंट असतील तर आपण त्याला काय म्हणतो? सेट.
सेट ऑफ पॉइंट्स इन अ कॉम्प्लेक्स प्लेन. कॉम्प्लेक्स प्लेन कोणता असतो सर? ज्याच्यामध्ये एक रिअल पार्ट आहे आणि एक इमॅजिनरी पार्ट आहे. सपोज आपण पहिला पॉइंट अजून केला z इक्वल टू एक्स प्लस आय वाय, विच इज अ व्हॅरिएबल पॉइंट. व्हॅरिएबल पॉइंट पी एक्स कॉमा वाय, अँड z1 दुसरा पॉइंट घेतला x1 प्लस आय वाय वन. इट इज अ फिक्स्ड पॉइंट. म्हणजे ह्याच्यातला जो x1 y1 आहे हा कोणता फिक्स्ड आहे. मूव काय होते सर? ही लाईन इकडे तिकडे मूव होते. नेक्स्ट मग त्याच्यामध्ये ते म्हणतात की झे मॉड्युलस ऑफ झेड मायनस झेड वन काय रिप्रेझेंट करते सर? इट इज द लेंथ ऑफ एपी. लेंथ ऑफ एपी म्हणजे काय सर? डिस्टन्स. फॉर्म्युला काय असतो सर? लेंथ ऑफ एपी म्हणजे डिस्टन्सच ना. काय फॉर्म्युला सर? मला जर 2 पॉइंट माहिती आहेत तर 2 पॉइंट फॉर्म्युला डिस्टन्स काय असतो तो? एक्स मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर. पण यालाच आपण कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये कसं लिहितो? मॉड्युलस ऑफ लेंथ ऑफ एपी इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेड मायनस झेड वन. आले का लक्षात? मॉड्युलस ऑफ झेड मायनस झेड वन. एक्झाम्पल घेतल्यावर समजल. लिहून घ्या. फर्स्ट कन्क्लुजन इक्वल टू ए represents a circle with center capital A x1 comma y1 and radius A. and radius A. सर मॉड झेड मायनस झेड वनचं काय होतं? एक्सप्लेनेशन. रूट मध्ये एक्स मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं हे आर स्क्वेअर होईल म्हणजे ए स्क्वेअर होईल. लेफ्ट साइडला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. कशाचा फॉर्म आहे आपला? सेंटर रेडियस फॉर्म नाही का? एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. म्हणजे जर मॉड झेड मायनस झेड वन इक्वल टू ए घेतलं तर तुम्हाला काय ते रिप्रेझेंट करणार आहे? सर्कलचं इक्वेशन. एक्झाम्पल घेतल्यावर कळल. नेक्स्ट थर्ड कन्क्लुजन लिहा. राईट डाऊन थर्ड कन्क्लुजन. आपल्याला सॉल्व करायचंय इक्वेशन ऑफ लोकस फाइंड करायचंय जसं आपण केलं. These are the 3 required conditions if one variable point and other fixed point is given. That 3 condition represents different geometries. Like first one represents length of line or length of any segment. Second, mod of z minus z1 equal to a represents the circle with center x1 comma y1 and radius a. Third, mod of z minus z1 equal to z minus z2 represents the perpendicular bisector of the line joining a and b. आले का लक्षात? नाउ टेक द एक्झाम्पल्स. z किती दिलाय हो? z1 किती दिलाय सांगा ना. 2 plus 3i comma z2 1 plus i आणि z किती दिलाय? x plus iy. what is the first mod z minus z1? सगळ्यात पहिल्यांदा z मायनस झेड वन फाइंड करा. तर z मायनस झेड वन काय असेल हो? पुट करा. मॉड नंतर घेऊ. पहिल्यांदा z किती आहे? x प्लस आय वाय मायनस झेड वन किती आहे सर? 2 प्लस 3i. तर जर मी या दोघांचा मॉड घ्यायचा प्रयत्न केला तर याला कसं लिहिता येईल? मॉड म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ काय लिहिता येईल सांगा? दोघांचा पण आपण हे घेतो ना, एक्स मायनस टू चा स्क्वेअर प्लस आयच्या कोइफिशियंट किती आहे? वाय मायनस 3 चा स्क्वेअर. बरोबर आहे का? लेंथ ऑफ सेगमेंट हेच आन्सर. झेड मायनस झेड वन आहे तिथं. दिस रिप्रेझेंट्स हे काय मॉड झेड मायनस झेड वन इक्वल टू ए आहे. बघा आजचा थेरॉटिकल पार्ट आहे. असं काही स्पेशल प्रॉब्लेम नाही आहे तिच्यावर, नाही येणार पण असावा म्हणून घेतलाय. हे काय रिप्रेझेंट करतंय सर? सर्कल. मग आपण हे तर ऑलरेडी सॉल्व्ह केलंय. मॉड झेड मायनस झेड वन किती आहे सर? आता वरी केले ना आपण. किती येते सर? एक्स मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 5. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड काय येईल सर?
x minus 2 square plus y minus 3 square equal to 25. That's it. Sir, this represents the required equation of circle. बरोबर आहे. हे काय रिप्रेझेंट करणार आहे? सर्कल. आपल्याला फक्त चेक करायचं आहे की काय रिप्रेझेंट करत आहे, प्रूव्ह करायचं आहे. आले का लक्षात? थर्ड केस काय आहे सर? थर्ड असं म्हणतोय तो, सर मॉड्युलस ऑफ झेड मायनस झेड वन इक्वल टू मॉड ऑफ झेड मायनस झेड टू. सर मी मॉड झेड मायनस झेड टू ऑलरेडी कॅल्क्युलेट केलाय. किती आहे सर तो? एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. कोण सांगेल मला सर मॉड झेड मायनस झेड टू? रूट ऑफ एक्स मायनस झेड टू चे कोऑर्डिनेट्स किती आहेत सर? रियल नंबर 1 स्क्वेअर प्लस वाय मायनस 1 स्क्वेअर. बरोबर आहे का? हेच येईल ना झेड टू. बरोबर आहे की नाही? नाव स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. सिम्प्लिफाय करा. एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर एक्स मायनस 1 स्क्वेअर प्लस वाय मायनस 1 स्क्वेअर. सर पण थर्ड केस मध्ये आपला आन्सर काय असायला पाहिजे? इट इज द इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर जॉइनिंग द पॉइंट Z1 अँड Z2. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे ते इक्वेशन लाईनचं असलं पाहिजे. करा सिम्प्लिफाय, लाईनचं इक्वेशन येऊन जाईल. एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 4 प्लस वाय स्क्वेअर मायनस 6y प्लस 9 एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 प्लस वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 1. सर एक गोष्ट कॅन्सल आउट होईल. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. ऑब्विसली सर काय येणार? हे मायनस 2x, हे मायनस 2x बी कॅन्सल होत आहे. सगळंच कॅन्सल होईल काय? 4 नाही नाही, इथं 4x यायला पाहिजे ना. थांबा, इथं नाही होणार. 4x पाहिजे इथं. बरोबर आहे, 4x पाहिजे. ते जर इकडे आणलं तर काय होईल सर? मायनस 2x मायनस 6y मायनस 2y इकडे आल्यावर प्लस मायनस 4y 4 9 13 प्लस 13 मायनस 1 प्लस 1 मायनस 2 इक्वल टू 0. सर काय आलं इक्वेशन? मायनस 2x मायनस 4y किती येते? प्लस 11 इक्वल टू 0 मल्टिप्लाय बाय मायनस साइन 2x मायनस प्लस 4y minus 11 equal to 0. Sir, this is our required equation of perpendicular bisector. कशाचा bisector? Which joins the line joining the point Z1 and Z2. These are the 2 points. Complex point आहेत पण point आहेत. दोन पॉइंटला जॉईन करणाऱ्याला आपण काय म्हणतो? स्ट्रेट लाईन. हेच आपण थेरॉटिकल मध्ये लिहून दिलं. तर आले का लक्षात? चला एकदा मी करतो सॉल्व. बघा सर, तर आपण टॉपिक बघितला आहे सेट ऑफ अ पॉइंट इन अ कॉम्प्लेक्स प्लेन. त्याच्यामध्ये असं सांगितलंय मॉड्युलस ऑफ झेड मायनस झेड वन ऑलवेज रिप्रेझेंट द लेंथ ऑफ सेगमेंट जी काय असेल ती. सेकंड, इफ द मॉड ऑफ झेड मायनस झेड वन इक्वल टू ए, त्याचा आन्सर रिप्रेझेंट करणार आहे सर्कलचं इक्वेशन. जर तुमचं मॉड ऑफ झेड मायनस झेड वन इक्वल टू मॉड ऑफ झेड मायनस झेड टू असेल, त्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर ते रिप्रेझेंट करणार आहे इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लाईनचं इक्वेशन असेल. बरोबर आहे का? त्या धर्तीवर त्यांनी क्वेश्चन असा विचारला आहे, फाइंड द इक्वेशन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. कार्टेशियन म्हणजे ज्याचा आन्सर एक्स आणि वाय मध्ये येत आहे. ऑफ द लोकस ऑफ अ झेड इज गिवन. लोकस ऑफ झेड म्हणजे काय? तुमचं दिलेलं इक्वेशन इन टर्म्स ऑफ झेड मध्ये तुम्हाला त्याला रिप्लेस करायचं आहे एक्स प्लस वाय मध्ये, एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये. लक्ष द्या काय येईल सर इथं? मॉड ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय असते सर? एक्स प्लस आय वाय मायनस 3 इक्वल टू 2. रियल पार्ट जवळ घ्या. काय येईल सर? एक्स मायनस 3 प्लस आय वाय मॉड ऑफ वाय इक्वल टू 2. सर दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक ए अँड बी. ए प्लस बी आय फॉर्म चा मॉड्युलस काय असतो? सर स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ वाय स्क्वेअर. म्हणजे याचा आन्सर काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस 3 स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 2. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड x minus 3 bracket square plus y square equal to 4. This is our required equation of काय सर? हे सर्कल इक्वेशन आहे. बरोबर आहे? सेंटर इज नॉन ओरिजिन. किती असेल? 3,0 इज द सेंटर ऑफ द सर्कल. बरोबर आहे का? h, k सेम पद्धतीने आपल्याला तिसरा सुद्धा क्वेश्चन करता येईल. तर तिसरा थोडा मोठा दिला असं वाटतंय. लक्ष द्या.
झेड ला एक्स प्लस आय वाय न रिप्लेस करा. -5 + 6i मॉड्युलस इक्वल टू 5. टेक द रियल पार्ट्स सोबत आणि नॉन रियल सोबत. काय येईल ते सर? x - 5 प्लस आय जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये राहील y + 6 मॉड्युलस क्लोज 5. सर जर मला याचं काय करायचंय सर? मॉड घ्यायचा आहे. मॉड्युलस म्हणजे काय असते? स्क्वेअर रूट ऑफ x - 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y + 6 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू जे आहे ते 5. नाव स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड यू विल बी गेटिंग x - 5 bracket square plus y plus 6 bracket square equal to 25. Sir, this equation also represents equation of circle with center at non-origin. काय origin असेल सर? 5, -6 is our required center of the circle. Radius विचारली तर 5. आले का लक्षात? लोकस ऑफ झेड चं इक्वेशन दिलंय, त्यावरून आपल्याला ह्याला फक्त इन टर्म्स ऑफ एक्स आणि वाय च्या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन पाहिजे. क्लिअर आहे का सगळ्यांना? राईट डाऊन. हा लक्ष द्या सगळेजण. तर नेमकं टॉपिकचं नाव लक्षात घ्या, कन्सेप्ट समजून घ्या, नुसते कॅल्क्युलेशन महत्वाचे नाहीत सर. इट इज द सेट ऑफ पॉइंट्स इन अ कॉम्प्लेक्स प्लेन. दिलेलं काय सर? इट इज द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ झेड. वी हॅव टू कन्वर्ट दिस इक्वेशन इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय. झेड ची व्हॅल्यू काय असते सर? मॉड्युलस ऑफ एक्स प्लस आय वाय प्लस 8 इक्वल टू एक्स प्लस आय वाय -4. करा बरं याला रियल पार्ट जवळ घ्या. एक्स प्लस 8 प्लस आय वाय मॉड्युलस क्लोज एक्स -4 प्लस आय वाय. याचं काय येणार आहे सर? स्क्वेअर रूट मध्ये एक्स प्लस 8 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू काय येणार आहे सर? स्क्वेअर रूट ऑफ एक्स -4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आफ्टर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड काय येईल सर आपलं? एक्स प्लस 8 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स -4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सर सिम्प्लिफाय करायचे तर सिम्प्लिफाय पण करू शकतात. एक वाय स्क्वेअर कॅन्सल आउट. एक्स स्क्वेअर प्लस 16x प्लस 64 इक्वल टू एक्स स्क्वेअर -8x प्लस 16. अजून काय कॅन्सल होते सर? एक्स स्क्वेअर सिम्पली एक्स ची व्हॅल्यू येते काय? 16 इकडे आणले तर किती येईल ते? 24x. हे तिकडे गेलं किती? -48. सो एक्स विल बी -2. बरोबर आहे की नाही? एक्स विल बी -2 युअर सिम्प्लिफाईड आन्सर. किती लोकांचं आलं हे? ग्रेट. नेक्स्ट क्वेश्चन लक्ष द्या सर. इथं पण झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय घ्या. -2 -2i इक्वल टू, हा लक्ष द्या बोलू नका. याला कसं लिहिता येईल सर? एक्स -2 प्लस आय इन ब्रॅकेट वाय -2 मॉड्युलस क्लोज एक्स प्लस 2 प्लस आय इन ब्रॅकेट वाय प्लस 2 मॉड्युलस क्लोज. So which can be written as x -2 bracket square plus y -2 bracket square equal to square root of x plus 2 bracket square plus y plus 2 bracket square. Now taking square on both sides. Kyle sir answer x -2 bracket square plus y -2 bracket square equal to x plus 2 bracket square y plus 2 bracket square. एनीवन सिम्प्लिफाईड केले का हे? काय ते फायनल आन्सर सांगा मला डायरेक्ट. सांग सांग कोणतरी सांग ना. एक्स प्लस वाय इक्वल टू, दिस इज आवर सिम्प्लिफाईड Cartesian equation which is in the form of x and y. How many people got the same answer? Great. 2024 ला आलेला PYQ हा. नशीब ज्यांच्या शिफ्टला आलता तो. आर्ग्युमेंट क्वेश्चन काय दिलाय? इफ z इक्वल टू -2 upon 1 plus √3i then find the argument of z.
सगळ्यात पहिल्यांदा सर आपल्याला झेडला सिम्प्लिफाय करावं लागेल. काय येईल सर ते -2/1 + √3i. डिव्हिजन कसं असतं सर कॉम्प्लेक्स नंबरचं? मल्टिप्लाय अँड डिवाइड. 1 - √3i डिवायडेड बाय 1 - √3i. z इक्वल टू -2 न मल्टिप्लाय करा प्लस 2√3i होल डिवायडेड बाय a + b a - b काय येईल 1² - √3 इंटू i². So it will be -2 + 2√3 होल डिवायडेड बाय √3 3 मायनस मायनस प्लस 4 येईल का इथं, म्हणजे -1/2 प्लस √3/2i. सर दिस इज आवर सिम्प्लिफाईड व्हॅल्यू ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. पण सर विचारलंय काय त्यांनी आपल्याला? त्यांनी कॉम्प्लेक्स नंबर नाही विचारला सर, आर्ग्युमेंट ऑफ झेड विचारलंय. सर आर्ग्युमेंट ऑफ झेडला काय लागतं सर? ARGZ दॅट इज नथिंग बट द टॅन इनवर्स ऑफ b/a. बरोबर आहे की नाही? बी काय असतं सर? कोइफिशियंट. दिस इज द फॉर्म ऑफ a + IB फॉर्म. बरोबर आहे की नाही? बी ची व्हॅल्यू काय सर? √3/2. पुट करा टॅन इनवर्स ऑफ √3/2 अपॉन -1/2. 2 कॅन्सल. सर इट विल बी टॅन इनवर्स ऑफ √3 नाही -√3. सर टॅन इनवर्स ऑफ √3 जर असता +√3 सो इट विल बी 60 डिग्री π/3. पण सर आवर रिक्वायर्ड पॉइंट प्लस मायनस और प्लस निगेटिव्ह प्लस लाइज बिटवीन सेकंड क्वाड्रंट. सो पाय मायनस थिटा पाय मायनस 60 डिग्री किती π-π/3. येस. त्यामुळे तुमचं डायरेक्ट आन्सरचं काढायचं झालं π-θ असतो ना आपला आन्सर. π-60 डिग्री किती येतं ते 120 डिग्री. रेडियन मध्ये करायला किती येईल सर ते? 2π/3 विल बी युअर फायनल आन्सर फॉर द आर्ग्युमेंट ऑफ झेड. किती लोकांचं आलंय आन्सर? ग्रेट. -i√3/2 हे स्टँडर्ड रूट आहे. याला काय डोकंच लावायचं नाही, एवढंच सॉल्व करायचं आहे. त्याला काय इकडं इकडे म्हणा 3 + ω + 3ω² चा पॉवर 4. काय करता येईल सर? ब्रॅकेटमध्ये 3 कॉमन घ्या. 1 + ω² + ω चा पॉवर 4. सर इन ब्रॅकेट 3 1 + ω² -ω + ω चा पॉवर 4. तर -2ω सॉरी मायनस किती 3ω + ω चा पॉवर 4 -2ω चा पॉवर 4. सो इट विल बी +16 ω चा पॉवर 4. सर 16 ω³ किती असतो 1. सो इट विल बी 16 ω विल बी युअर फायनल आन्सर. किती छान क्वेश्चन आहे. ग्रेट क्वेश्चन. बघा लक्ष द्या सर, आपण पॉवर्स ऑफ आयचे भरपूर सारे क्वेश्चन्स बघितलेले आहेत. आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय करता येईल? सर त्यांनी 1 + i चा पॉवर दिलेला आहे 2016 आणि 1 - i चा पॉवर दिलेला आहे 2014. सो आपल्याला याला सिम्प्लिफाय कसं करायचं? सगळ्यात पहिल्यांदा मी याला असं लिहू शकतो का सर? बघा जे पहिला ब्रॅकेट आहे न्यूमरेटरचा त्याला आपण असं लिहूया. कॅन वी राईट लाईक दिस 1 + i ब्रॅकेट स्क्वेअर होल पॉवर विल बी 2016 चे हाफ किती होतात? किती सांगा? 1008. इथं काय येईल सर? 1 - i ब्रॅकेट स्क्वेअर होल पॉवर किती लिहिता येईल सर? 1007. बरोबर आहे का सर? 1008 × 2 2016. 1007 × 2 2014. बरोबर आहे सर. मला याचं स्क्वेअर रूट माहिती आहे ना कसं करायचं? कसं करायचं सांगा बरं मला. सर a + b ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो? 1 + 2i + b चा स्क्वेअर म्हणजे i चा स्क्वेअर होल ब्रॅकेट 1008 डिवायडेड बाय 1 - 2i + i चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज चा पॉवर 1007. सर मला सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i स्क्वेअर? i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 म्हणजे हे +1 - 1 कॅन्सल आउट. i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 +1 - 1 कॅन्सल आउट. सर काय येईल 2i चा जे 2 चा पॉवर किती येणार आहे ते सांगा मला. 2i चा पॉवर 1008 डिवायडेड बाय -2i चा पॉवर 1007. सर पॉवरला जर आपण वरती नेलं
आता इथं मायनस आहे, वरती प्लस आहे. मायनसचा ऑड प्लस पॉवर किती असतो? इवन ऑड पॉवर किती असतो? मायनस असतो ना. मग त्याला बाहेर घेऊया आपण. याला असं लिहू शकतो 2i चा पॉवर 1008 मायनस किती येईल ते वरती गेल्यावर 1007. पण हे -2चं बाहेर येणार आहे ना, मग किती येईल? काय येईल सांगा बरं सर याचा आन्सर? सर इट विल बी, इथं लिहितो मी खाली, -2i चा पॉवर किती? काहीच नाही म्हणजे 1. म्हणजे आन्सर काय आलंय सर? -2i विल बी युअर फायनल आन्सर. काय अवघड आहे का? फक्त आपण पॉवरचा पॉवर यूज केलेला आहे. ठीक आहे. इथं मायनस कसं काय बाहेर आलं? कारण की 1007 ऑड पॉवर आहे, मायनस येणार आहे. म्हणजे त्याला -2i इंटू 1007 लिहिलं, बेस सेम वरती गेलं. ते क्लिअर आहे का? काय करायचे सर? रिअल पार्ट ऑफ धिस कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. सगळ्यात पहिलं त्याला रिअल पार्ट फाइंड करण्यासाठी आपल्याला जे जनरल फॉर्म आहे कॉम्प्लेक्स नंबरचा झेड इक्वल टू ए प्लस बी आयचा फॉर्म, तो आपल्याला काय करावं लागेल? कन्वर्ट करावं लागेल. कसं करायचं सर रॅशनलायझेशन? पहिल्यांदा अजूम करा झेड इक्वल टू काय करा, 1 अपॉन काय आहे ते 1 मायनस कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. ठीक आहे ना. ह्याचं रॅशनलायझेशन कसं असेल? काय करतो मी, इथं प्लस असेल ना, 1 मायनस कॉस थिटा प्लस नाही मायनस आय टाइम्स साइन थिटा, बरोबर आहे, होल डिवायडेड बाय काय येईल सर? 1 मायनस कॉस थिटा मायनस आय साइन थिटा. बर, आता सिम्प्लिफाय करा. न्यूमरेटरला काय येईल सर? 1 मायनस कॉस थिटा मायनस आय टाइम्स साइन थिटा होल डिवायडेड बाय काय येईल? ए मायनस बी, ए प्लस बी. ए चा स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर सर? ए ची व्हॅल्यू ही आहे 1 मायनस कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा, म्हणजे 1 मायनस कॉस थिटाचा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर. बी काय आहे सर इथं? साइन स्क्वेअर थिटा इंटू आय चा स्क्वेअर काय असतो? आय स्क्वेअर थिटा. पण मी आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे आपली? मायनस मायनस प्लस 1. आता सिम्प्लिफाय करा सर. बघा न्यूमिनेटरमध्ये काय 1 मायनस कॉस थिटा मायनस आय साइन थिटा, डिनॉमिनेटरमध्ये मात्र आपल्याला ए मायनस बीचा इथं स्क्वेअर करायचा आहे. 1 मायनस कॉस थिटाचा स्क्वेअर काय असेल? 1 मायनस 2 कॉस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. मला सांगा सर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा? एनीवन? +1 आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. ती व्हॅल्यू जर मी याच्यात पुट केली तर झेडची व्हॅल्यू काय येईल बघा, 1 मायनस कॉस थिटा मायनस आय टाइम्स साइन थिटा होल डिवायडेड बाय काय येणार आहे सर? 1 मायनस 2 कॉस थिटा प्लस 1. आता आपण याला सिम्प्लिफाय करूया, बघा काय येईल ते. काय येईल झेड इक्वल टू सांगा? झेड इक्वल टू वर तर न्यूमरेटरला सेमच आहे, 1 मायनस कॉस थिटा मायनस आय साइन थिटा होल डिवायडेड बाय सर ए1 प्लस 1 किती येईल? 2. 2 मायनस 2 कॉस थिटा मधून मी जर 2 कॉमन काढला तर काय राहतंय सर? 2 इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. ही स्टेप कळाली का? बघा 1 प्लस 1 2, 2 मायनस 2 कॉस थिटा, 2 कॉमन काढला मी. सर आता काय करता येईल का आपल्याला? नीट बघा सर. जर मी आता आपल्याला माहिती आहे न्यूमरेटरला टर्म्स ही एक टर्म आहे कोणती? रिअल टर्म. जिकडे आहे ती इमॅजिनरी टर्म. आता 2 इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा आपण डिवाइड करूया, काय येईल ते सर? बघा 1/2 इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा डिवायडेड बाय 1 मायनस कॉस थिटा मायनस आय साइन थिटा डिवायडेड बाय काय करायचं सर? 2 इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. सर होय 1 मायनस कॉस कॅन्सल आउट. व्हॉट विल बी युअर फायनल टर्म? 1/2. इकडे काय राहील सर? मायनस आय टाइम्स साइन थिटा डिवायडेड बाय 2 टाइम्स 1 मायनस कॉस थिटा. सर दिस इज आवर रिक्वायर्ड सिम्प्लिफाईड फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. पण सर त्यांनी विचारलंय काय आपल्याला? रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. व्हॉट इज द मीन बाय रिअल पार्ट? रिअल पार्ट म्हणजे ज्याच्यामध्ये आयची व्हॅल्यू नाहीये. दिस इज द रिअल पार्ट. दिस इज द फॉर्म ऑफ कोणता फॉर्म आहे सर हा? सर झेड इक्वल टू ए प्लस बी आय फॉर्म. बघा जिथं आहे ते हे इमॅजिनरी पार्ट आहे, म्हणजे आपला रिअल पार्ट काय आला सर? ए इक्वल टू सांगा मला. ए इक्वल टू रिअल पार्ट विच इज इक्वल टू 1/2 विल बी युअर फायनल आन्सर. लिहून घ्या सगळेजण. बेसिक क्वेश्चन आहे. दिस इज युअर फायनल आन्सर. Z इक्वल टू 1/2 इज द करेक्ट आन्सर.
कुणाला काय डाऊट आहे का याच्यात? असला तर विचारा. तर काय क्वेश्चन दिलाय? वी हॅव टू फाइंड द मॉड्युलस ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर. सगळ्यात पहिल्यांदा दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरला आपल्याला काय करावं लागेल? सिम्प्लिफाय करावं लागेल. डिनॉमिनेटर सेम नाहीये म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येईल ते 5 मायनस 5i प्लस 4i ने जर मल्टिप्लाय केलं तर 12i प्लस 4i स्क्वेअर डिवायडेड बाय काय येणार आहे 5 इन ब्रॅकेट 3 प्लस आय. काय येईल हे? आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते? -1 म्हणजे -4 होईल हे. 5 - 4 किती? 1. इथं काय आलं? 12तून 5 गेलं किती? +7च ना. +7i डिवायडेड बाय 5 3 जार 15 प्लस 5i. सर दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन कसं? रॅशनलायझेशन कसं करावं लागेल? 15 - 5i इंटू 15 - 5i काय येईल होते? 1 इंटू 15 मायनस 5i प्लस 15 7 135 का? नाही 105 का? बरोबर आहे 105 ना. 15 गुणिले 7 105i मायनस 35i स्क्वेअर होल डिवायडेड बाय काय? या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 225 मायनस 75i प्लस 75i मायनस 25i स्क्वेअर. सर हे प्लस 75 मायनस 75 कॅन्सल आउट. इकडं आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती? -1 म्हणजे मायनस मायनस प्लस प्लस 35 आणि 15 किती? 50. हे 105 मधून 5 गेले -100i डिवायडेड बाय किती येईल सर हे? 225. हे आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 225 आणि 50 25 250 डिवाइड करा. 5 गुणिले 5 केल्यावर 250 येणार आहे म्हणजे 1/5 मायनस 100च्या किती येणार आहे? 2/5 बरोबर ना. 50 2 100 50 गुणिले 5 आय. सर दिस इज आवर रिक्वायर्ड कॉम्प्लेक्स नंबर. सर मला झेड ची व्हॅल्यू आली किती आली सर? झेड ची व्हॅल्यू 1/5 बरोबर आहे का? सांगा मला. -2/5 इंटू आय बरोबर आहे का? दिस इज द झेड व्हॅल्यू. पण ही कोणती कशाच्या बरोबर आहे सर? ए प्लस आय बीच्या व्हॅल्यू. मग मॉड्युलस ऑफ झेड ची व्हॅल्यू काय असते सर? स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. कम्पेअर द व्हॅल्यूज. कम्पेअर करा 1/5 चा स्क्वेअर प्लस -2/5 चा स्क्वेअर काय येईल सर आन्सर आहे? 1/25 प्लस 4/25. सर इट विल बी रूट ऑफ 5/25. सर याचा स्क्वेअर रूट काढा. रूट 5चं निघत नाही सर. रूट 5 सेपरेट ठेवा डिवायडेड बाय काय येईल? 5. सर दिस इज आवर रिक्वायर्ड मॉड्युलस ऑफ झेड that is √5/5 will be your final answer. Nothing difficult. Write down this.